त्यावेळी त्या गुरुने अफजल खानाला सांगितलं कि अरे तू कहाँ जा रहा है, तू मत जा उधर, तेरा गर्दन मेरे को दिखाई नहीं दे रहा है, तू बचेगा नहीं बोला। तब अफजल खान ने अपने गुरु को भी मार डाला। गुरु को मारने के बाद उसकी बेगम जो थी, सबसे प्यारी बेगम थी, वो बेगम के पास चला गया और बेगम ने बोला तुम मत जाओ उधर, तुम्हारा घात हो जाएगा, तुम्हारे गुरु ने बताया। उस बेगम को उसने थप्पड़ मारा, उसी जगह वो बेगम खत्म हो गई और बची हुई 63 बेगमें थी उनको उसी कुएं में डुबा के उसने मारा। जय हिंद। आज आपण अशा एका विहिरीजवळ आलेलो आहे। ही विहीर म्हणजे खंडर पडलेली जागा आहे, हे प्रतिबंधित असणारं क्षेत्र आहे आणि ही विहीर आहे की एक इतिहास सांगते। अफजल खानानं आपल्या 64 बायकांनी या विहिरीतच बुडवून मारलेला आहे। ही विहीर बघा, ही विजापूर या ठिकाणी आहे। याला 60 कबर अशी जागा आहे आणि अशी खंडर पडलेली पडीक असणारी विहीर आपल्या समोर आहे। अफजल खानानं 64 बायकांनी इथं मारलेलं आहे। बुडवून मारण्याचं कार्य अफजल खानाने केलेलं आहे। ही जागा आपण पाहू शकता, खंडर पडलेली आहे। आता आपल्याला कबरी दाखवणार, ज्या 64 कबरी आहेत त्यांच्या बायकांच्या, त्या कबरी आपण आता बघायच्या आहेत। ज्या 64 बायकांनी ज्या बुडवून मारलं, त्या बुडवून मारलेल्या 64 बायकांच्या कबरी या इथं त्यांनी बनवलेल्या आहेत। मी आपल्याला इतिहास सांगू इच्छितो। हा इतिहास फार मोठा आहे, पण मी सांगू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचं दैवत। छत्रपती शिवाजी महाराज हा साक्षात देवाचा अवतार। छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात देव। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपलं राज्य करत होते, कुठल्याही परकीय शत्रूला त्रास देत नव्हते, आपलं राज्य सांभाळण्याचं महान कार्य करत होते। छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी बडी बेगमनं फरमान काढलं। त्या फरमानाला उत्तर देण्याचं कार्य अफजल खानानं केलं। एकदम बलाढ्य असणारा अफजल खान, ज्याचे वडील खानसामा म्हणून काम करत होते आदिलशाच्या दरबारामध्ये, त्याचा मुलगा हा अफजल खान पार अशी जाता जाता वाकवायचा, एकदम बलशाली होता। त्या बलशाली अफजल खानाने निर्णय घेतला की मी छत्रपती शिवाजी महाराजांना मारणार आणि 90,000ची फौज घेतली। बडी बेगमने त्यांना फौज पण दिली आणि त्यावेळी तो अफजल खान म्हणाला की सह्याद्री का चूहा है छत्रपती शिवाजी महाराज, उस चूहे को तो मैं ऐसे मसल दूंगा। और उस चूहे के मसलने के लिए 90,000 की फौज लेके अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये येत असताना त्यांचे गुरु होते, त्या गुरूंचं दर्शन घ्यायला अफजल खान आला। त्यावेळी त्या गुरुने अफजल खानाला सांगितलं कि अरे तू कहाँ जा रहा है, तू मत जा उधर, तेरा गर्दन मेरे को दिखाई नहीं दे रहा है, तू बचेगा नहीं बोला। तब अफजल खान ने अपने गुरु को भी मार डाला। गुरु को मारने के बाद उसकी बेगम जो थी, सबसे प्यारी बेगम थी, वो बेगम के पास चला गया और बेगम ने बोला तुम मत जाओ उधर, तुम्हारा घात हो जाएगा, तुम्हारे गुरु ने बताया। उस बेगम को उसने थप्पड़ मारा, उसी जगह वो बेगम खत्म हो गई और बची हुई 63 बेगमें थी उनको उसी कुएं में डुबा के उसने मारा और उसके बाद उनकी कब्र इधर बनाई। ये कब्र 64 कब्र आपके सामने है, पूरी खंडरी एरिया है, इधर कोई नहीं आता। किसी को अगर बीजापुर में मैं पूछूंगा कि अफजल खान का कब्रिस्तान कहाँ है उसकी बीवी का, तो कोई नहीं बताता। आपण जी विहीर बघितली, त्या विहिरीचं नाव आहे खूनबावडी। त्या विहिरीत अफजल खानानं आपल्या बायकांना मारलं। तो तुळजापूर या ठिकाणी गेला, मंदिरातली भवानी मातेची मूर्ती बाहेर काढली, त्या मूर्तीला भरडली, जात्यात भरडली। पण जात्यात भरडलं तर काय होतं? अरे ह्या 64 कबरी आपल्या समोर आहेत। ह्या 64 कबरी फार मोठा इतिहास सांगून जातात। ही कबर फार मोठा इतिहास सांगून जाते, कारण त्याने आपल्या गुरुला विचारलं की मी मराठ्यांच्यावर स्वारी करायला चाललेलो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला चाललेलो आहे। त्या गुरुने सांगितलं अरे तुझ्या डोक्यावर मला मस्तक दिसत नाही आहे, तुझं मस्तक कोणतं छाटलं असं मला दिसतंय म्हणून सांगितलं। त्या क्षणाला आपल्या गुरुला त्याने ठार मारलं आणि त्यांच्या कबरी इथं बनवलेल्या आहेत। कबरी खंडर मध्ये पडलेल्या आहेत। हे खंडर कबरी आपण पाहू शकताय। अफजल खानाचं कार्य, ज्या बायकांची इच्छा झाली असेल का मरताना, किती त्रास झाला असेल, ज्या बायकांनी आपलं सर्वस्व अफजल खानाला दिलं होतं, त्या बायकांना फक्त एका गुरुने सांगितलं आणि बायकांचं प्रेम, या प्रेमाखातर त्यानं मारण्याचं कार्य केलं। या कबरी खंडर जशा पडलेल्या आहेत, ह्या कबरींच्या जवळ कोणी येत नाही,
350 वर्षापूर्वीच्या कबरी आहेत. आणि ह्या बघू शकताय, छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आलेले व्यक्ती पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती भग्न करण्याचा प्रयत्न केला, पण आत्ताच पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती आम्हाने गाभाऱ्यामध्ये लपवून ठेवलेली भेटली. ते म्हणजे आमच्या पंढरीचं साक्षात विठ्ठल आम्हाने भेटलेत. कुणाला मारायला जाऊन मारता येत नाही. तोच अफजल खान परत महाबळेश्वर या ठिकाणी आला, छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला आला. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला आल्यानंतर 10 नोव्हेंबर 1659 ला 2 शूरवीरांची भेट होणार होती. एका साईडनं आदिलशाहचा सरदार अफजल खान आणि एका साईडने मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या 2 शूरवीरांची एकत्र भेट झाली. 10 नोव्हेंबर तारीख ठरलेली. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शामियानात गेले, तिकडून अफजल खान आला आणि त्यानं जशी छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारली, त्या क्षणाला कटारीचा वार केला. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं हा घातपात आहे. आणि आपल्या हातामध्ये असणारे कट्यार आणि खंजीर काढलं, वाघनखे काढले आणि अफजल खानाच्या पोटात घुसवलेत. आणि अफजल खानाचा आतडी कोतळा बाहेर काढण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ज्या माणसानं मंदिरं उद्ध्वस्त केलीत, ज्या माणसाने 64 बायकांना बुडवून मारलं, तो माणूस जिवंत कसा राहील? आणि मराठ्यांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांना या क्रूर व्यक्तीला धडा शिकवण्याचं महान कार्य केलं. आणि संभाजी कावजी कोंडाळकरांनी त्यांचं मस्तक तोडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते मस्तक आपल्या हातामध्ये घेतलं आणि आपल्या आईसाहेब राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पुढे घेऊन गेलेत. आणि राजमाता जिजाऊ साहेबांना सांगितलं, हा व्यक्ती जो तुझ्या थोरल्या मुलाला मारणारा, हाच व्यक्ती तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकणारा, या व्यक्तीचं मस्तक मी तोडलेलं. त्यावेळी राजगडाच्या बुरुजामध्ये अफजल खानाचं मस्तक पुरण्यात आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भीमकाई असा पराक्रम केला होता. त्या भीमकाई पराक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता, कुकर्माचा वध केला होता. त्याच्या 64 बायकांची जी कबरे आहेत आपण पाहू शकता. अच्छा करने वाले का नाम अच्छा होता है और बुरा करने वाले का नाम बुरा होता है, ये इतिहास बताता है. इतना मैं कहता हूँ और इस कबर से आपको पता चलेगा अफजल खान ने कैसा कहर मचाया था. इस कबर से आपको पता चलेगा. जय हिंद, जय भारत.